माझा कट्टा या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी काही खळबळजनक गौप्यस्फोट केले। देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल पदाची ऑफर दिली होती असं खडसे म्हणाले। राज्यपाल पदासाठी आपण मनापासून प्रयत्न करू असं फडणवीसांनी आपल्याला सांगितलं होतं। फडणवीसांनी स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन हे आश्वासन दिल्याचा दावा देखील खडसेंनी केलाय। मला देवेंद्र भाऊंनी एका दिवशी बोलवलं, तुम्ही म्हणताना पंकजाला न्याय द्यायला, तसं मला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। देवेंद्रजींनी एका दिवशी बोलवलं, दोघंच जण म्हणे नाथा भाऊ तुम्हाला मी राज्यपालच्या शिफारशी करतो, राज्यपाल करणार आहे। म्हटलं देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही बऱ्याचदा हे करणार ते करणार म्हटलं, घेणार विणार, आणि ते काही झालं नाही। तर मला जरा विश्वास बसत नाही। नाही म्हणे तुम्हाला राज्यपाल करू, आम्ही करतोय। आनंदाची गोष्ट केली तर, पण माझा विश्वास बसत नाही। माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हे देवेंद्रजींचे शब्द आहे, मी जाहीर बोलतोय, हा माझा कट्टावर सांगतोय तुम्हाला। टॉपची लीडरशिप आहे भाजपची, ती तुम्हाला अनुकूल, इथं ज्यांचा तुम्हाला संभाव्य विरोध असू शकतो ते तुमच्या बाजूने, तर मग का नाही झालं राज्यपाल? नाही, आता हा विषय तर मला नाही सांगता येईल का नाही झाला, पण मला हे देवेंद्रजींनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी शिफारस केली होती, हे मी तुम्हाला सांगतो। त्यामुळे मध्ये जसं म्हणाले की याच्यासाठी वगैरे प्रयत्न केले नाही, ही गोष्ट असेल कदाचित 2019च्या आधीची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।